महाराष्ट्र के कई जिलों में मानसून सक्रिय हो चुका है, लेकिन सोलापुर जिले के मोहल तालुका में बारिश की बेरुखी किसानों की चिंता बढ़ा रही है। हरालवाड़ी समेत कई गांव में फसलें सूखने लगी है और हालात सूखे जैसे बनते जा रहे हैं। जून महीने की शुरुआत से अब तक पर्याप्त बारिश नहीं होने के कारण अंगूर, गन्ना और अन्य फसलों पानी के अभाव में प्रभावित हो रही है। खेतों के साथ साथ पीने के पानी और पशुओं के चारे का संकट भी गहराता जा रहा है। किसानों का कहना है कि यदि जल्द बारिश नहीं हुई तो नुकसान और बढ़ सकता है। किसानों ने शासन से तत्काल नहर के माध्यम से पाणी उपलब्ध कराने की मांग भी की है। आज जर पाहिलं तर जून महिना संपत आला, जुलै चालू झाला। खरीप पेरण्या जी असते ती आज कमीत कमी नाही म्हणलं तर जूनच्या पहिल्या आठवड्यात चालू होतात। मे एंडिंगला पाऊस पडला तर जूनच्या पेरण्या चालू होतात। पण ह्या पावसांची दगाबाज दिलाय ह्या वर्षी। आता खरीप पेरण्या तर नाहीतच, आता परतीच्या पावसावर शेतकऱ्याला अवलंबून राहावं लागलं आणि हाय जी पिकं असलं वारं जे भोकायला लागले त्या वाऱ्यानं पाक पिकं सगळी जळून चालली आणि शेतकऱ्याचं आणि सरकार पण काय करतंय, आता खातं तर वाढवले ती एवढं म्हणजे शेतकऱ्यानं फक्त आत्महत्या करावून जगून एवढंच काय चालू काय की असं ही आहे। निसर्ग पण त्रास देतोय आणि सरकार पण त्रास देते। शेतकरी नेमकं करावं काय ही काय समजेना झालं आहे आजकाल। आणि कांदा मध्ये 2 रुपये किलो विकला होता, शेतकऱ्यांनी सगळा विकून टाकला। आता शेतकऱ्याकडे काय नाही तर तुम्ही वाढवणार 30 रुपये भाव। अरे शेतकऱ्याचं नेमकं ही सरकार आहे तर का शेतकऱ्याचं? खरंच शेतकरी हे जपतंय का? हां काय शेतकऱ्यांना फक्त शेतकऱ्याला मारायचं आणि सरकारनं तुम्हीच्या झोळी भरायच्या एवढं चालू केलं आहे का? हां शेतकऱ्यांना कर लावतोय, खताचे 1200ची गुन्हे आज 2400 रुपये लिखते म्हणजे तुम्ही टॅक्स नेमका कशाचा लावला आणि शेतकऱ्याचं डबल इन्कम म्हणजे एवढं उत्पादन खर्च होत नाही का? आणि पेरणीच्या टायमाला तुम्ही खतं वाढवता। आता नाही म्हणलं तर बघायला गेलं तर सगळं कोरडं रान आहे, शेतात साधं पाणी प्यायला मिळत नाही। वन 2-2 4-4 किलोमीटरवरून फिरून यावं लागतं आहे आणि शेतकऱ्यांना खरं तर ही सरकार पण आणि नेमका ही निसर्ग पण नुसतं कोपलाय शेतकऱ्यावर। देव कांबळे शेतकरी आहे, एक गरीब छोटा शेतकरी आहे। तर औंदा पावसानं वड दिलेल्या कारणानं वड दिल्यावरनं पाऊस पडीना। जर आता जरी पुन्हा जर पाऊस पडला आणि जरा काय आणि खरीपाचं काय हंगाम करावं असं जर वाटलं तर बियाणाच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या खताच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या परत पुन्हा मशागत करायला पैसा नाही, शेतकरी अडचणीत आलेला आहे। आता पाऊस जरी पडला तर उजनीत पाणीच नाही, उजनीत पाणी नसल्या कारणाने इकडं काय करायचं काय? तर आमच्याकडे जर माल असला तर त्या टायमाला सरकार भाव देत नाही त्या मालाला आणि जर आमच्याजवळ माल झाला तर ती मालाला भाव देत नाही ना। आम्ही पुन्हा आमच्याजवळ जर माल नसला तर शेतकरी व्यापाऱ्याचा मालाला भाव येतो या आणि त्या व्यापाऱ्याने साठा करून ठेवलेला असतो त्याला भाव येतो ना, आम्हाला भाव मिळत नाही। हे पण शेतकऱ्याला मातीत घालायचं आणि शेतकऱ्याला बुडवायचं ही फडणीसाचं काम आहे आणि व्यापाऱ्यालाच मोठं करायचं ठरवलेलं आहे। शेतकरी का अडचणीत आहे समजा चौकडनं शेतकऱ्याला अडचणीत बियाचं खात पैसे वाढलेलं आहेत, खाताचं पैसे वाढलेलं आहेत, मजुरीला इथं काय महागाई झालेली आहे, मशागत करायला आता पैसा नाही। आम्ही शेतकऱ्यानं काय करावं लागलं आता? सध्या पावसाने लांबण लावल्यामुळे मिरुग हा संपलेला आहे आणि आता पुक नक्षत्र आहे, परंतु सध्या खरीपाच्या पेरण्या अद्याप झाल्या नाहीत। ज्या शेतकऱ्याच्या पेरण्या झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पावसामुळे जे लांबण लागली आहे पावसाची त्यामुळे त्या पेरण्या सर्वथा फेल गेलेल्या आहेत। परंतु सध्या सरकारकडून ज्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे त्या अद्यापही झाल्या नाहीत आणि जनावरांना चारा उपलब्ध होणं सध्या कठीण झालं आहे। सध्या पावसाने लांबण दिल्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। जी पिकं आहेत ती उभी पिकं जळत आहेत, परंतु शासन यावरती गांभीर्य घेत नाही किंवा उजनीत सध्या पाणी उपलब्ध नाही। जे 1-2% पाणी उपलब्ध आहे ते कारखानदारी आणि इतर पिण्याच्या पाण्यासाठी ते ठेवले गेले आहे, परंतु शेतकऱ्यासाठी प्रॉपर ज्या पाण्याची सोय करणं अपेक्षित आहे। येणाऱ्या काळामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे, त्या दुष्काळी परिस्थितीवरती मात करण्यासाठी यांच्याकडे सरकार म्हणून कोणत्याही उपाययोजना नाहीत। जिल्हा प्रशासन असेल किंवा अन्य राज्य शासन असेल यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या पिण्याच्या पाण्यापासून ते इतर कोणत्याही प्रकारापर्यंतच्या शेतीला लागणाऱ्या पाण्यापर्यंतच्या या कोणत्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितपणाने शेतकऱ्याला ही दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यायला लागणार आहे।
आता सध्या सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो म्हणणारा विरोधी पक्षात असताना ह्याच सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करतो, परंतु शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला नाही. जी योजना दिली गेली शेतकऱ्यांना, जी कर्जमाफीची योजना दिली गेली, त्यामध्ये सुद्धा फसवेगिरी आहे आणि सरकार यावरती शेतकऱ्याच्या कोणत्याही हितासाठी किंवा हिताचे निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही, हे आता या माध्यमातून दिसून येत आहे. आता सध्या मला सांगा, सरकारनं ही कर्जमाफी दिलेली आहे 2 लाखापर्यंतची, जे काय असेल ती. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो म्हणणारं सरकार शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी सक्षम नाही, परंतु ज्या भ्रष्टाचाराच्या जीवावरती सरकारमधले सत्ताधारी असतील, अधिकारी असतील, विरोधक असतील, यांच्याकडे असणारी मालमत्ता जी भ्रष्टाचाराच्या जीवावरती बैमानी पद्धतीने कमवली आहे, ती संपत्ती जर सरकारने काढली तर शेतकऱ्याचा, फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा नव्हे तर संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. इतकी संपत्ती बैमानाच्या जोरावरती यांनी कमवली आहे आणि शेतकऱ्याच्या जेव्हा हिताचे निर्णय घ्यायची वेळ होते तेव्हा यांना हिताचे निर्णय घेताना लाज वाटते. अशा प्रकारची सध्या परिस्थिती आहे. सरकारने शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव देणं अपेक्षित असताना सुद्धा या प्रकारे सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि सरकारने शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव दिला तरच शेतकरी जगल आणि इतरांनाही शेतकरी जगवेल, परंतु असं होताना दिसत नाही.